प्रिय शिष्य काय असेल मला सांगा. पण सॉक्रेटिसला त्याचं नाही. बरोबर आहे म्हणाला, त्याची बुद्धी तशी चालते. बर का असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 7व्या अध्यायात सांगितलं, एक दृष्टांत दिलेला की दुर्जनाची जी दुष्टबुद्धी आहे ती सज्जनाला सहन होते पण काही करू शकत नाही. अरे दुर्योधनासारखा एवढा राजा सगळं समजत असलेला श्रीकृष्णाने सांगून की अरे बरं नाही तुझ्या कुलाचा नाश आहे, तू माझी बुद्धी फिरव म्हणाला. ते म्हणाले ते करू शकत नाही मी. अर्जुनाला सांगितलं तसे 10 गीता सांगेल, बुद्धी नाही. सज्जनाला सुद्धा फार कठीण जातं आणि सहन करणं तर अतिशय कठीण जातं. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वा 2 पुरुष असे निघाले, एक नाथ आणि तुकाराम महाराज, की दुष्टपणाची दुष्टबुद्धी काय करणार आहे ती पचवण्याची शक्ती त्यांच्या अंगी होते. एक मंबाजीला पचवला तुकाराम महाराजांनी आणि दुसरा रामेश्वर भट्ट. आणि नाथांनी आपल्याला माहितीच आहे, नाथांना तर शांतीचा समुद्र असं म्हटलेलं आहे. शांती जलधी काय असेल बघा, काय पुरुष असतील माणसासारखी माणसं ना. मला हे वाटतं तुम्ही साधारण कल्पना करा बरं का. पुरुषांना एक ग्रस्त आला ते गावामध्ये काय असतं अजून ते चालूच आहे खेडेगावामध्ये, टोळके असतात म्हणजे बेकार बरं का. तंबाखू खायचे, पिचकाऱ्या मारीत बसायचं आणि गावाच्या सगळ्या उचापती करायच्या. तेव्हा अशी झाडाच्या बुंद्याला 4 लोक बसलेले. तेव्हा एक भटजी आले. काय भटजी म्हणले तुम्ही इकडे कुठे? अहो म्हणले माझ्या मुलाची मुंजे करायची आहे, पैसा पाहिजे त्याला. पण म्हणले काय करावं, नाव ऐकलं म्हणले की इथे एकनाथ म्हणून एक मोठा साधू आहे, त्याला मागायला आलो म्हणाले. आम्ही म्हणले तुम्हाला पैसे देतो बरं का, उपद्व्याप बघा कसा तू. आम्ही पैसे किती पाहिजे? 200 रुपये पाहिजे. मी देतो, आम्ही देतो म्हणाले. त्याला राग आणो म्हणाले तुम्ही बरं का. त्यात काय म्हणाले मी करतो बरं का. भटजी कसा असतो, 12 घरचं अन्न खाल्लेला असतो, हा हुशार असतो तो. या सगळ्याची बुद्धी त्याला यायची ना हो, ज्याचं अन्न खायची त्याची बडा हुशार असतो बरं का. मी आपल्या गमतीने बोलतोय. तेव्हा आम्ही करतो मग मी त्याला काय म्हणला. आल्यानंतर तणतणच आला. नाथ म्हणले या महाराज म्हणाले. बरं झालं आपण आलात बरं का. हातपाय धुवायला पाणी दिलं त्यांना आणि मग स्नानाचं पाणी काढलं. प्रत्येक गोष्ट करताना हा तक्रार करू लागला, हे काय असं काय तसं काय, येऊ काय तेऊ काय. नाथ काही बघेनाथ, शांत होते शांत. तेव्हा सगळं झालं, स्नान बिन झालं आणि जेवायला बसल्यानंतर त्याला कल्पना सुचली बघा. म्हणून ते 12 घरचं अन्न खाल्लेलं म्हणतो मी की गिरजाबाई त्यांची बायको वाढायला आली तेव्हा तिच्या टेबलावर जेवायला बसत नव्हते, खाली ओढवूनच वाढावं लागे की हो त्यागवेळच्या पदे. पण हा तिच्या पाठीवरती बसला. तुम्ही थोडी कल्पना करा. तुम्ही आम्ही असतो तर मनात काय आलं असतं. आपण बोललं नाही एका वेळेला, पण मनात काय आलं असतं आपल्या, अरे काय मूर्ख माणूस आहे हा लेखाचा असं म्हणलं असतं ना. काय मनात आलं असतं बघा. नाथ काय म्हणाले, सांभाळ हो ब्राह्मण खाली पडेल म्हणाले. आणि ती माऊली बाबा धन्य ती काय म्हणाली, मला हरी म्हणजे त्यांचा मोठा मुलगा, हरीला कडेवर घेऊन वाढायची सवय आहे, मी त्याला पडू देणार नाही. तो पाया पडला नाथांच्या. महाराज क्षमा करा म्हणाला की असं ठरलं म्हणून मी हे केलं. अरे म्हणले तू मला आधी सांगितलं नाही, मी रागावलो असतो म्हणाले. असं का करतो काय महात्मा, दुष्टाची दुष्टबुद्धी जिरवणं. अरे काय समजता आपण. मला तर तुम्हाला खरं सांगतो, सत्पुरुषाचं सत्पुरुषपण काय ईश्वराच्या ज्ञानात असेल ते असेल, पण मानव समाजात वागताना दुष्टबुद्धी पचवणं ही त्याची कमाल आहे. हो, लोक निंदा करतात, लोक त्रास देतात, तरी याची शांती भंगत नाही. तो खरा महात्मा. हो, म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की त्यांनी मारल्यानंतर त्या मंबाजीने तुका विठोबा बरवे केले, विठोबा बरवे केले. का? शिया गाळी नीत नाही, इतक्या घाणेरड्या शिया दिल्या, नीती नाही त्याला. काठीवरी मारविले, काठी घेऊन तुम्हाला मारवलंस. तुका म्हणे क्रोधा हातून सोडविले रे. या प्रसंगानं रागातून मला तू सोडवलंस. काय माणूस असेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर ज्ञानोबा तुकाराम असं म्हणतात, त्याचं कारण आहे.
अनुभवाच्या दृष्टीनं रतीभर कमी नाही हा पुरुष. बरं, सांगण्याचा हेतू काय आपल्याला? हे ज्ञानांग. शेवटचं ज्ञानांग त्याचं असं आहे, ज्ञानांग नाही, त्याचं ईश्वरांग, की जे जे काही घडतं, काही जे असेल ते घडतं, हे जर ईश्वराच्या इच्छेने घडतं. जगत गूढ आहे, माहिती नाही असं का मी आलो, केव्हा आलो, कसं आलो, मला माहिती नाही. असं असून सुद्धा प्रत्येक ठिकाणी व्यवस्था आहे हे समजणं, हे तिसरं ज्ञान आहे. किंबहुना माझं मत असं आहे, तत्वज्ञानाच्या दृष्टीने, या अनुभव बिनुभव नाही, तत्वज्ञान जे आहे, वेदांत तत्वज्ञान, आयडियलिस्टिक फिलॉसॉफी, याच्यामध्ये ईश्वराला मानवी व्यक्तित्व नाही, ते भक्तीच आहे. ईश्वर म्हणजे व्यवस्था. निसर्गामध्ये जी व्यवस्था आहे, ऍडमिनिस्ट्रेशन, इथे चूक नाही, इथे गफलत नाही, इथे शिफारस नाही, नियमानं चाललेलं सगळं. ही जी विश्वाची व्यवस्था आहे त्याला ऋत असं म्हटलेलं आहे वेदामध्ये. ऋतम सत्यंचाभिधात तपसोऽध्यजायत, मंत्रच आहे ना वेदातला, हा ऋग्वेदातला, की ऋत म्हणून जे आहे ना, या विश्वातली जी व्यवस्था आहे तो ईश्वर. आणि ते ज्याला पटलं त्याला मृत्यू समजला, की मी का आलेलो आहे, स्त्री असो पुरुष असो, माझ्या जीवनात असं का. म्हणजे एखाद्याचं लग्न झालं, 2 मुलं चांगली, एक मुलगा अपंग होतो ना. 4 मुली असल्या तर एखाद्या 2 मुलीचं लग्न होतं, एखाद्याचं होत नाही. का नाही? व्यवस्था. बरोबर आहे, जे घडतं ते योग्य आहे. मना त्वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. या ओळींचा अर्थ असा आहे की या जगतामध्ये ऋत आहे, व्यवस्था आहे, त्या गोष्टी तशाच व्हायच्या. किंबहुना ही मोठी मोठी युद्ध होतात ना, ते सत्पुरुषांना बरोबर कळतात. आपलं चीनचं युद्ध झालं ना, त्याच्या आधी 3 वर्ष अरविंदांनी सांगितलं की आपल्या हिंदुस्थानला चीन पासून धोका आहे, सांभाळा तुम्ही. बघा, त्यांना ते दिसतं ना समोर सगळं. तुम्ही म्हणा तुम्ही थांबवीत का नाहीत? हे नसते रचंड करीत नाहीत ते. ईश्वरात असं आहे, ते काही संपविंप करतात का? सत्पुरुषाचं कधी संप ऐकलाय का तुम्ही? नाही का? मोर्चा बिरच्या नेतात बा भानगड करा, हे भानगड नाही काही. कबीरांनी सांगितलंय बघा, सिंह के लेंडे नाही. सिंह म्हणले ग्रुप्स राहत नाहीत, समुदाय करून राहत नाही, एकटा असतो तो वनराज आहे ना. तसा सत्पुरुष हा जीवनाचा राजा आहे. ते काही 4 लोक बरोबर घेऊन सत्पुरुषांचा एक सोसायटी काढली आहे इवानगडने त्याच्याकडे, हो समोर. बरं, इथे तो स्वतंत्रच असतो, परमात्मा स्वरूप असल्यामुळे व्यवस्था ही व्यवस्था. म्हणून सत्पुरुषाच्या जीवनात सुद्धा आपण मानवी दृष्टीनं ज्या गौण गोष्टी म्हणतो त्या घडून जातात. मुलगी असली, एखाद्या विधवा व्हायची, तिला सासरी त्रास व्हायचा, मुलबाळ होणार न होणार, हे सगळ्या मानवी दृष्टीनं, दारिद्र्य म्हणा, दुःख म्हणा, हे सगळ्या गोष्टी व्हायच्या. कारण निसर्ग ही व्यवस्था आहे. बरं, तेव्हा माझा मृत्यू जसा जन्म ठरलेला तसा मृत्यू ठरलेला. आणि एका ज्योतिषाने मला सांगितलं की म्हणाले, माझं पुष्कळ ज्योतिष खोटच होतं, पण मृत्यू सांगितलेलं खरा येतो, याला काय करू? बरोबर, तुझं ज्ञान खरं आहे म्हणलं, पण सांगत जाऊ नकोस, एवढं कर, हो, नाही तर तो आधीच मरायचा, हो असं व्हायचा. हो नाही का, वेडा व्हायचा. पण ठरलेलं आहे. तुम्हाला मी सांगताना उपदेश म्हणून सांगत नाही. आपल्या पोटी आलेली मुलं बाळ असतात ना, आपण शक्य तर करावं त्यांचं, पण ते आमकं व्हावं हे आपल्या हातात नाही. हो, ते सगळं या व्यवस्थेमध्ये ठरलेलं आहे ना. आता अगदी शेवटचं राहिलं. मग हा मृत्यूच असा आहे. माणसाच्या ज्ञानाचं सामर्थ्य काय? ज्ञान म्हणजे काय? शक्ती आहे. ज्ञान हे निसर्गावरती सामर्थ्य आणि ताबा आणि नॉलेज इज पॉवर, नाही का? शक्ती आहे ना ज्ञानामध्ये. समर्थाने मनाचे श्लोक संपवताना अहो ते हेतुपूर्वक बनून गेले, लोकांचं त्याला महत्व कळत नाही. मनाची शते ऐकता दोष जाती. हे शते म्हणजे 205 श्लोक आहेत, त्यांनी दोष जातील. बरं का? शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य.
हे समजलं. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. हो, 3 गोष्टी सांगितल्या. त्याच्या अंगी ज्ञान येईल आणि सामर्थ्य येईल. बरं, तर मग मृत्यूचं सामर्थ्य जिंकण्याचं सामर्थ्य काय आहे? त्याला सत्पुरुष म्हणतात की ज्याने आपलं मन जिंकलं त्याने मृत्यू जिंकला. कारण मन वासनेचा पिंड आहे. ही वासना ज्याने मारली त्याने जिंकली. आणि जन्म मरणाचा फेरा वासना जिंकली की जाईल. ती वासना जिंकणं जरूर आहे. बरं, ती वासना जिंकायला भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. हा सगळा भावार्थ आहे. आता मला कल्पना होती की आपल्याला 20 मिनिटं राहतील. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघा. जे आताची सांगितले होते आगा अधियज्ञ म्हणितले जयाते ते आधीच तया माते जाणवणी अंती. बघा, मरायच्या आधीच तो त्या अधियज्ञाला जाणतो. म्हणून मी सांगितलं कृष्ण म्हणजे तो अधियज्ञ, साक्षीत्वानं राहणारा तो श्रीकृष्ण आहे. गुरुच्या बाबतीत हेच खरं. आपल्या अंतर्यामी साक्षीत्वाने राहणारे ते गुरु. तुम्ही कोणालाही म्हणा, मग तो गुरु खरा आहे. ज्याला आपल्या मनात काय आहे हे आपल्यापेक्षा जास्त कळतं तो साधू, तो गुरु. बरं, त्याला बरोबर कळतं. मग अधियज्ञ जो सांगितला त्या अधियज्ञाला जाणणं अंतकाळी हे आहे. त्याला स्मरण असं म्हणलंय. अंतकालेचे मामेव स्मरण. 1-2 मिनिटात सांगतो. नामस्मरण. हो ना, नाम म्हणजे ओंकार. भगवंताचं जे स्फुरण आहे, सच्चिदानंदाचं जे स्फुरण आहे ते स्फुरण म्हणजे ओंकार, ते खरं नाम. आणि त्याचं स्मरण म्हणजे त्या स्फुरणाचा अनुभव हे नामस्मरण आहे. म्हणजे नाम घेताना सगळं दुःख विसरून जो आनंदात जातो ते नामस्मरण खरं आहे. आपल्या लहान मुलासारखं आहे. कसं आहे, हे लहान पोरे याच्यामध्ये शिकतात बघा. त्यांच्या ते ज्युनियर केजी सिनियर केजी नाचायला शिकतात, गाणं शिकतात. आणि शिकून आले की मला नाच येतो बरं का, नाचून दाखव म्हणल्यानंतर हात वारे करून नाचतात. ते जसं नाच खरा नव्हे तसं तुमचं आमचं नामस्मरण. क्षमा करा सांगता, ते केल्याशिवाय पुढचं यायचं नाही हेही खरं आहे. पण आपलं नाचतो झालं नाही. अलीकडे त्याही पेक्षा हे गवळ्यांची नावं ऐकतो आपण आणि रेडिओवर गातात. हा गाणं गातोय का रेटतोय असं वाटतं बघा. कशाला गाणं शिकला हा, त्याचा आवाज काय, बाकी तालसूर काय असेल तर आम्ही गाणे, परंतु कशाला गाणं म्हणतो. याला गाणं म्हणायचं जर असलं तर मग ताशा वाजवतात त्याला संगीत का म्हणू नये. हो, ताशा बनवतात की नाही त्यालाही संगीत म्हणावं. मग अशा पैकी स्थिती आहे. म्हणून ते नामस्मरण. अंतकालेचे मामेव स्मरण म्हणजे देह पडलाय पण लक्ष भगवंताकडे आहे. म्हणून म्हणाले हे देह झोळ ऐसे मानुनी, झोळ ऐसे मानुनी ठेले आपण ते आपण होऊनी. जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे. एक घर आहे, मठ म्हणजे घर, ते घट मठादी खटपट म्हणतात. आकाश म्हणजे स्पेस. तर आकाश जे आहे हे त्या घरामध्ये आहे, घराला व्यापून आहे. तसं देह झोळ म्हणजे की नाही झूल घातलेली. ओव्हरकोट म्हणा ना तुम्ही, अंगावर ओव्हरकोट असता असा, तर आतही आकाश आहे बाहेरही आकाश आहे. जसं हे आकाश घटामध्ये मठामध्ये भरून असतं तसं देहाला आत बाहेर व्यापून असलेला जे अधियज्ञ आहे, साक्षी आहे, देह सुटला त्यात नवीन काहीच नाही. जसं समुद्रामध्ये बुडवलेलं मडकं फुटलं तर नवीन काहीच नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांना त्या दृष्टांताची कमाल आहे. संतांचं वर्णन करतायत, मला फार आवडलं ते. झोळ तर संत हा घट आहे, याला घट म्हणतात संस्कृतामध्ये. मडकं आहे ते समुद्रात बुडवलं, खूप बुडवलं. बुडवताना आवाज येतो ना, बुचकळून काढलं तर म्हणलं संत म्हणजे आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरिले. आनंद समुद्रामध्ये एखादं मडकं तुम्ही जे बुचकळून काढलं आत बाहेर जसं पाणी, तसा म्हणलं भक्त असतो. 9व्या अध्यायामध्ये आनंद समुद्री कुंभ चुबकळोनी भरिले. म्हणून म्हणले अवघाचे संसार सुखाचा करीन
आनंद हे भरी ना तिन्ही लोक. निवृत्तीनाथाने हे ऐकून डोळ्याला पाणी आलं असेल, अरे काय माझा शिष्य आहे, भाऊ आहे, संबंध विश्व मी आनंद रूपाने भरून टाकीत म्हणतो. तुम्ही आम्ही फालतू गोष्टी झाल्या, चप्पल खालीवरती झालं तर जीव खालीवर व्हायला लागतो. काय लोक आहेत, असं आहे तसं आहे, आम काय करतो, कसला आनंदन कसलं काय, नाही का. या गोष्टी ऐकूनच ठेवायच्या का हो नुसत्या. काय असेल त्या आनंदाची मस्ती मला सांगायची. सहज मला आठवलं, मीराबाई बरं का भजनामध्ये नाचत असत, तेव्हा नाचताना पायामध्ये घुंगरू घालायची, किंवा ते बायका घालताना पायल म्हणतात ते, नाही का, बायका घालतात त्याला पायल म्हणतात, त्यालाही घुंगर असतात, बारीक घुंगर. तर तिच्या पायात घुंगर नाहीत आणि पायल नाही, पैंजण, पायल म्हणजे पैंजण, पैंजण नाही. तर ती काय म्हणते, पायल नाही घुंगरू नाही, छमछम होणे लगी. अरे म्हणजे नाचायला लागली मी. तर त्याचं जे माधुर्य आहे त्या छमछमीचं, घुंगराचं आणि त्या पायलचं, ते तर नाही पायात, पण ते नसून सुद्धा मी नाचायला लागले. तर म्हणाले, मै हो मस्तानी, मै हो दिवानी. मी अशी वेडी झाले, पायल नाही घुंगरू नाही, छमछम होणे लगी. अशी मी आनंदाने नाचायला लागली. असं नामस्मरण व्हायला पाहिजे, नाही का. नाही तर चहा झाला का नाही अजून, माझा जोर होतोय. अरे हो बाबा, पण नाही का, कसं व्हायचं माझं. नाही एनिवे, मग जैसा मठ गगना धरुणी गगनीच असे, ये प्रतीतीची माझ घरी, तया निश्चयाची ओरी, आली म्हणून बाहेरी नव्हेची से. आली म्हणून बाहेरी नव्हेची से म्हणजे आठवण. बाह्य जगाचं स्मरण राहिलं नाही, सगळा परमार्थ देहाचा विसर पाडी माझं. बाहेरचं स्मरण राहिलं नाही. का राहिलं नाही, तर प्रतीतीची माझ घरी. ही जुनी घरांची रचना आहे. माझ घर म्हणजे मध्य घर, बरं का. मागे स्वयंपाकघर, आणखी मग एक स्टोर रूम म्हणा, बाळंतिणीची खोली म्हणा, बाहेर दिवाणखाना आणि मध्ये माझघर. तर माझघरामध्ये विश्रांती घ्यायची जागा आहे. म्हणून म्हणाले प्रतीतीची माझघरी, म्हणजे भगवंताच्या अनुभवाचा आल्यामुळे विश्रांती. बाहेर लोक भेटायला ना दिवाणखान्यामध्ये, म्हणून प्रतीतीची माझघरी, त्या निश्चयाची वरी. तर काय असे, बाजूला ओरी असायची, म्हणजे मग हवा खाण्याकरता, कारण मागची जी बाजू आहे त्या बाजून हवा येते तिथे. तर म्हणलं तिथे निश्चय असा की नाही, इथे मला प्रचिती आली पाहिजे, या निश्चयानं तो वागतो. म्हणून म्हणजे बाहेरची आठवण राहत नाही. बाहेर कोण आलंय काय आलंय पता लागत नाही. ऐसे सभा या ऐक्य संचले, आत बाहेर भगवंताशी ऐक्य झालं. मीच होऊन असता रचिले. परमात्मा म्हणतोय, अरे मीच होऊन तो माझ्याशी राहतो. आत बाहेर झाल्यामुळे बाहेर भूतांची पाचही खवले निणताची पडली. पंचमा भूतांचं जे पांघरुण आहे ते आपोआपच गळालं, म्हणजे देहाचा विसर पडला. सांगितलं ना, देहाचा विसर पडणं हे खरी महिमा आहे. अभ्यास करताना सुद्धा विषय काही का असे ना, एक 5 मिनिटं 10 मिनिटं मनुष्य त्यात रंगला ना, विसर झाला तर काय मजा आहे, नाही का. माझा एक अनुभव, माझा म्हणजे माझा नव्हे, मी की नाही या मॅट्रिकच्या परीक्षेला चीफ कंडक्टर होतो. तिथे त्यांनी ते फोर्ट मध्ये असल्यामुळे अँग्लो इंडियन, पारशी अशा सगळ्या त्या इंग्लिश शाळेतल्या मुली सगळ्या. तर ते कॉलेजचं बिल्डिंगचं रस्त्यावर असल्यामुळे तेव्हा की नाही ट्रॅम असायच्या, ट्रॅम बसेस धडधड, आवाज केवढा यायचा, 3ऱ्या मजल्यावर फार आवाज यायचा. तर एक मुलगी बघा, पारशी मुलगी अशी 15-16 वर्षाची असेल, मॅट्रिकला बसली, नुसती बसली. त्यात तुम्हाला माहिती आहे ते फिरावं लागतं. बघ मी म्हणलं, बघ व्हॉट्स मॅटर, तू काय बघ गप्प का बसलीस. तर मी विचार करते म्हणाली. तर मी सहज काय म्हणलं, हे एवढं बाहेर गडबड गोंधळ चालला आहे, तुला डिस्टर्बन्स का नाही होत. नाही म्हणाली सर. बरोबर का, सांगायची गमत पुढे आहे. ते झालं, मग तेवढंच राहिलं. पुढे 10 मिनिटाची घंटा झाली. ते परीक्षा संपायच्या वेळेला अरे बापरे, एकदम जागी झाल्यासारखी झाली. सर मला 2 मिनिटं द्या. कारण काय, तर म्हणली मी विसरून गेले, संबंध राहिला येते. मी धडा शिकलो तिच्यापासून. भिकार परीक्षा झाली, मॅट्रिकची परीक्षा. ते काय जन्माचं कल्याण आहे, पण काय एकाग्रता आहे त्यामध्ये. आणि तुमच्या नाम घेताना काय होतं बघा, नाही का.
हमखास त्यावेळेला आपल्याला त्रास देणारे विचार येणार नाही का. कारण काय असं तुम्ही शोधावं. तुम्ही सगळं मॅट्रिक झालेलाच आहात, तुम्ही बघा आपले काय आहे ते का असं होतं. म्हणून म्हणतो मी, त्याने जे म्हटलेलं आहे, बाहेरी भूतांची पाचही कवले नेणताची पडली. देहाची जी पांघरुण घातलेली आहे एकावर एक एकावर, पृथ्वी आप ते सगळे पडून गेले. आता उभे या उभेपणे नाही जयाचे, मा पडली या गहन कवन तयाचे. म्हणून प्रतीतीची पोटीचे पाणी न हाले. हा ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना केली आहे की एक वाहन आहे, एअर कंडिशन्ड आहे. हे अलीकडे मोटारी सुद्धा एअर कंडिशन्ड असतात बघा. अलीकडे काही याच्यामध्ये लॅबोरेटरी सुद्धा असते. खरं बरं का, मोठी मोटार जर असेल तर लॅबोरेटरी असते. बावल्या असतात म्हणे, त्यांना की नाही वरून पाणी घेतलं तर खालून पडायची सोय केलेली असते. अशी बावल्या विकतात बरं का असे, आणि भारी असतात, किमती फार असतात त्याच्या. तेव्हा पोटीचं पाणी न हालायचा अर्थ असा, शरीराला धक्का लागत नाही, आराम आहे. पोटातलं पाणी हल्लं म्हणजे धडपड झाली. रिक्षातून जाणं हो, दुसरं काही नाही त्याचा अर्थ नाही का. काय धक्के देतात लेखाचे, भीतीच वाटते. अंगावर बाहेरच्या लोकांना अंगावर येण्याची ना आग बसलेल्याला पडतो की काय याची, नाही का. पोटीचे पाणी न आले का म्हणाले तर त्याने म्हणाले, उभे या उभे पण नाही जायचं. ज्या वेळेला तो उभा असतो त्यावेळेला त्याचं भानच नाही, उभेपणाचं भान नाही. म्हणजे साधन करीत असताना सुद्धा मी आमचं साधन करतो याचं भानच नाही. ही सिक्रेट आहे परमार्थाची, आणि तीच अभ्यासाची आहे की तो तन्मय होऊन जातो काही न करीना. आणि ही सवय फार चांगली, मन लावून केलं पाहिजे, जबरदस्ती नसावे नाही का. त्याला भाडोत्री म्हणतात, भाडोत्रीपणा नसावा, ते नसावं बरं का. म्हणजे मग त्यामध्ये रस निर्माण होतो. म्हणून म्हणाले, म्हणून प्रतीतीची या पोटीचे पाणी न आले. याचा अर्थ असा, व्यवहारामध्ये काहीही कर्म चाललेलं असलं तरी याची जी आतली अवस्था असते त्याला धक्का लागत नाही. हा अभ्यास आहे बरं का. आपण व्यवहार करताना आपलं ते बरोबर टिकवलं पाहिजे. मग ते ऐक्याची आहे भोवतली, ती प्रचिती कशी आहे, ऐक्याची आहे भोवतली का नित्यतेची हृदयी घातली, जैसी समरस समुद्री धुतली रुळायची ना. एक भावली आहे, तुम्ही समुद्रात घातली आणि धुतली, ती धुतल्यानंतर स्वच्छ होते. पण स्वच्छ झाली तरी तिचं जे मूर्तीपण आहे, भावलीपण आहे, ते हलत नाही, जसं तसं राहतं. तसं म्हणाले, परमेश्वराच्या ऐक्याची जी बनलेली आहे ती, ते ऐक्य वाटेचा प्रसंग आला तरी त्याला धक्का लागत नाही. हे त्याची खरी ही आहे. आपलं अनुसंधान असं पाहिजे की सगळ्याच्या असं वर पाहिजे. आमकं झालं तमकं झालं म्हणून गळ्यापर्यंत येऊ दे, वर कशा नाही का. याला लोकमान्यांचा एक दृष्टांत आहे बरं का, तो फार अप्रतिम आहे. देशभक्त कसा पाहिजे बरं का. तर म्हणलं हृदयात आग पेटलेली पाहिजे, हृदयामध्ये माझा देश स्वतंत्र व्हायला पाहिजे. आणि डोकं म्हणलं हिमालयासारखं थंड पाहिजे. काय अप्रतिम आहे बघा. तसा हा भक्त कसा आहे, आतमध्ये हृदयामध्ये भगवंताचं प्रेम आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्य असणे. आणि व्यवहार तो बरोबर चाललेला आहे, डोकं व्यवहार करतोय. लोकांना वाटेल की काय तो बरोबर करतोय, पण इथे मात्र धक्का लागत नाही, असा तो पाहिजे. मग पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदकी भरला, पाठी दैवत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. अथाव म्हणजे ज्याचा खोल हे लागत नाही असं पाणी आहे, त्यात तुम्ही मडकं बुडवलं आणि चुकून मडकं फुटलं तरी त्या पाण्याच्या अवस्थेमध्ये काय फरक होतो. तसं याच्या प्रचितीमध्ये काहीही प्रसंग आला तरी मुळीच फरक होत नाही. म्हणून शेवटी म्हणाले, ना तरी सरपे कवच सांदिले, का उभारेने वस्त्र फेडिले, तरी सांगपा काय मोडले अवयवा माझी. उभार म्हणजे आता तुम्हाला पाहा ना, उकडते 2 दिवस तर फार उकडायला झालं म्हणून कपडे काढले म्हणजे उघडा झाला. तर याच्या अवयवात काही कमी आहे का, किंवा सापाने कात टाकली तर त्या सापाचे चटका आहे का. तैसा आकार हा आहाच भ्रंश, आहार म्हणजे खोटा, भ्रंश वाचून वस्तू ते साचलीची असे.
वस्तू परमात्मा आहे तसाच आहे, आकार आलेला बदलतो. त्याची बुद्धी झाली विसुकुसे कैसे नि आता, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे नोकली ती देहाते ते मीच होती. म्हणून अंतकाळी अशा अवस्थेनं जे जातात बरं का, अशा अवस्थेमध्ये जे जातात त्यांचा देह जरी पडला तरी आपल्याला धक्का लागत नाही. आता पुढचं की नाही ओव्या वाचत नाही, पण दृष्टांत 2-4 ओव्यात त्याचं सांगतो. हे कसं होतं तर जन्मभर जे डोक्यात आहे ते अंतकाळी आठवत. जन्मभर किंवा त्याची जर सिद्धी झाली असली, परमात्माशी तादात्म्य असलं तर सहज होते. दृष्टांत असा आहे, एक मनुष्य घाबरला काकुळती आणि पळायला लागला, जंगलाकडे पळायला लागला. जोराने पळतोय आणि एकदम विहिरीच्या काठावर आला. विहिरीच्या काठावर आला तर आता पडणारच, पण पडू नये असं वाटतंय, पण मागची पळण्याची गती इतकी जबर आहे की तो पडणारच. तसं जन्मभर जे आठवलं ते अंतकाळी जबरदस्तीने पुढे येतं आणि सत्पुरुष तिथे की नाही भगवंताचं स्मरण घालतो म्हणजे जन्म साधतो. हे आहे ते पुढच्या रविवारी सांगा. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन